Hello friends, welcome back. I am a second year medical student and now I am going to teach you the law of motion. And yesterday we are coming toward up to the Sheetal's velocity and Sheetal average speed. Then our next topic is uniform and non-uniform motion. In the uniform and non-uniform motion, there is a one chart is given to us that वो मैं आपको डिस्प्ले पे दिखा रही हूँ. तो तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन बघूया. फर्स्टली आपण बघणार आहोत व्हॉट इज अ लिनियर मोशन. म्हणजे लिनियर मोशन म्हणजे काय, वन डायमेन्शन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे कुठलीही मोशन ही एका डायमेन्शननी असली पाहिजे. की जसं की समजा एक रोड आहे आणि एका रोडवरून एखादी व्यक्ती जात आहे तर तिचं सरळ जात आहे वन डायमेन्शन म्हणजे एकाच डायमेन्शननी आणि अलॉंग अ स्ट्रेट लाईन जर ती जात आहे तर त्याला म्हणतात लिनियर मोशन. There is a linear motion type, that is uniform linear motion and non-uniform linear motion. The uniform linear motion म्हणजे काय आहे हे समजवण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजवणार आहे. त्याच्या आधी तुम्ही एक युनिफॉर्म लिनियर मोशनची डेफिनेशन बघूया. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाईम. म्हणजे इक्वल एरिया म्हणजे एका पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे जर 5 मिनिटात जर एखादा व्यक्ती 5 किलोमीटर जर गेला, 5 मिनिटात एखादा व्यक्ती 10 किलोमीटर जर गाडीने ट्रॅव्हल केलं त्यांनी, तर पुढच्या 5 मिनिटात सुद्धा त्यांनी 10 किलोमीटर ट्रॅव्हल केलं पाहिजे. अजून पुढच्या 5 मिनिटात त्यांनी 10 किलोमीटर. ही जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे अल्टरेशन आहे 5-5 मिनिटाचं इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, इट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म लिनियर मोशन. लेट्स मूव टुवर्ड अवर the chart is given in our textbook. Let's see it. To learn the uniform linear motion, we have to understand the chart is given in our textbook. Let's move toward it. That is, in this chart there are the 4 columns and in याच्यामध्ये आपल्याला 3 व्यक्ती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अमर, अकबर आणि अँथोनी हे 3 व्यक्ती आहेत. हे 3 फ्रेंड्स आहेत आणि या 3 फ्रेंड्सला कुठेतरी एका डेस्टिनेशनवरती जायचं आहे. सपोज आपण म्हणू त्यांना नाशिकला जायचं आहे, तर त्यासाठी त्यांनी स्टार्ट केलं आहे, एक रेस लावली. त्यांनी स्टार्ट केलं आहे 0पासून. सकाळी 5 वाजता ते निघाले. इकडे आपल्याला टाईम दिलेला आहे. इकडे त्यांचं डिस्टन्स कवर्ड बाय अमर, अकबर आणि अँथोनी. ठीक आहे. सकाळी 5 वाजता त्या तिघांनी पण रेस स्टार्ट केली. तेव्हा अमरसुद्धा 0 किलोमीटरवरती होता, अकबरसुद्धा 0वरती आणि अँथोनीसुद्धा 0वरती. त्याच्यानंतर सकाळी 5:30 वाजता अमरने ट्रॅव्हल केलं आहे 20 किलोमीटरपर्यंतचं डिस्टन्स. तर आणि अकबरने केलेलं आहे 18 किलोमीटर आणि अँथोनीने केलं आहे 14 किलोमीटर. ओके, ठीक आहे. तर त्यांनी अप टू द 8 वाजेपर्यंत त्यांनी रेस केली आणि 8 वाजता ते डेस्टिनेशनवरती पोचले. तोपर्यंत अमरने ट्रॅव्हल केलेलं होतं 120 किलोमीटर डिस्टन्स, अकबरने केलं होतं 120 किलोमीटरचं डिस्टन्स आणि अँथोनीने केलं होतं 84 किलोमीटरचं डिस्टन्स. सकाळी 5 वाजता अमरने ट्रॅव्हल केलं 0 किलोमीटरचं डिस्टन्स. त्याच्यापासून सकाळी 5:30 वाजता तो जेव्हा पोचला तोपर्यंत त्याने 20 किलोमीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं होतं. पुन्हा सकाळी 6 वाजता तो जोपर्यंत पोचला तोपर्यंत त्यांनी 40 किलोमीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. 6:30 वाजता 60 किलोमीटरचं, 7 वाजता 80 किलोमीटरचं. बिटवीन द 2 डिस्टन्स और 2 टाइम इंटरवल देअर इज अ पॅटर्न बिटवीन द किलोमीटर्स, दॅट इज 0 to 20, देन 20 to 40, देन 40 to 60. म्हणजे काय, इथे 20-20च्या किलोमीटरमध्ये तो ट्रॅव्हल करत आहे. म्हणजे एकंदरीत काय, अर्ध्या तासाच्या इंटरवलमध्ये तो 20 किलोमीटर जातो. ठीक आहे. आणि हे काय झालं, डेफिनेशनमध्ये फिट करून बघायला, इक्वल इंटरवल अँड इक्वल टाईम इंटरवल अँड इक्वल एरिया. हां, ते म्हणजे काय आहे युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. Then distance covered by the Akbar in kilometer, that is at 5 a.m. he is on the 0 kilometer, and then at 5:30 a.m. he is at 18 kilometer, and then 6 a.m. he is at 36 kilometer, and then at 6:30 a.m. he is at 42 kilometer. That is, there is a no equal time interval gap between the two time. Okay, सो इट इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता अँथोनीने जे ट्रॅव्हल केलेलं आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही पेन पेन्सिल घेऊन बसा आणि याच्यामधला डिफरन्स कॅल्क्युलेट करून मला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा, इट इज अ युनिफॉर्म लिनियर मोशन और नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके.
Coming toward our next topic, that is acceleration. What is meant by the acceleration? That is rate of change of velocity. म्हणजे velocity मधला rate of change म्हणजे सगळ्यांना आपल्याला जनरली एक एक्झाम्पल सांगते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. जनरली आपण सगळ्यांना बाईकचा शौक असतो, जर मुली असेल त्यांना स्कूटीचा शौक असतो. तुम्ही ॲक्सिलरेटर एक हे वर्ड ऐकताय ना, ॲक्सिलरेटर जो आपण गाडीला देतो, त्याने काय होतं बरं, ॲक्सिलरेटर जेव्हा आपण स्टार्ट करतो किंवा त्याला जर ॲक्सिलरेटर आपण वाढवतो तेव्हा काय करतो, गाडीला एक स्पीड मिळते, एक फास्ट स्पीड मिळते, त्याला म्हणतात म्हणजे त्याला आपण ॲक्सिलरेटर वाढवणं म्हणतो. आणि जेव्हा ॲक्सिलरेटर आपण कमी करतो तेव्हा काय होतं, हळूहळू स्पीड ही कमी होते आणि त्याच्यानंतर आपण ब्रेक लावतो, हो ना. तसं ॲक्सिलरेशन हे आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, म्हणजे जे तुम्ही स्टार्टिंगला निघाले होता, म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट केली तेव्हाची जी वेलॉसिटी होती तुमची ती मायनस फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे फायनल वेलॉसिटी म्हणजे कुठली, जेव्हा तुम्ही गाडी थांबवली म्हणजे सर्वात शेवटी तुमची वेलॉसिटी किती होती, ती वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी, आणि स्टार्टिंगला जी असते ती म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. तर ते इंडिकेट करतं व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी आणि यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. आणि आता जर मला त्यांच्यामधला यांनी काय म्हटलं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नोन ॲज अ ॲक्सिलरेशन. म्हणजे आता जर याच्यामधलं चेंज काढायचं असेल तर मी काय करेल, फायनल मायनस इनिशियल करेल, तेव्हा मला काय मिळेल, चेंज इन वेलॉसिटी मिळेल. आणि पर इंटरवल ऑफ द टाईम म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे रेट म्हणजे टाईम. म्हणजेच ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय झाला, चेंज इन वेलॉसिटी मायनस टाईम. म्हणजेच acceleration is indicated by the letter A, and acceleration is equals to final velocity minus initial velocity upon time. म्हणजेच acceleration. समजलं ना? Okay. There are the 3 types of acceleration, that is first is positive, second is negative, and third one is a zero acceleration. In positive acceleration, velocity of the object increasing with the time. म्हणजे जर तुम्ही आता 20च्या स्पीडने जर तुम्ही गाडी चालवत आहे तर तुम्ही जसं जसं टाईम वाढत जाईल, जर तुम्ही अर्धा तास होत आला आहे तुम्हाला चालत असताना आणि तुम्ही 20च्या स्पीडने चालत आहे, तर तुम्ही जसं जसं टाईम वाढत जाईल तसं तसं जर तुम्ही स्पीड वाढत गेलं तर म्हणजे तुम्ही काय होत आहे, ते वाढत जाते, म्हणजे पॉझिटिव्हली समोर येत आहे. म्हणजे वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीज विथ द टाईम, म्हणजे टाईमनुसार वेलॉसिटीसुद्धा इन्क्रीज होते आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. अँड व्हॉट इज द निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी डिक्रीजेस होते. म्हणजेच पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनच्या उलट. म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे टाईम जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी थांबायचं आहे तर तुम्हाला स्पीड कमी करायला लागतं, त्यावेळेस आपण काय करतो, ॲक्सिलरेटर कमी करतो आणि ब्रेक लावायला सुरुवात करतो, म्हणजेच काय गाडी थांबून जाते आपली. त्यालाच म्हणजे काय आपण त्याला निगेटिव्हमध्ये आणतो, म्हणजे डिक्रीज इन द वेलॉसिटी इज नोन ॲज अ निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. आणि त्यालाच आपण डी ॲक्सिलरेशनसुद्धा असं म्हणतो. हे नोट करून घ्या, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. अँड थर्ड वन दॅट इज अ झिरो ॲक्सिलरेशन. म्हणजेच तिथे कुठला वेलॉसिटी इट इज कॉन्स्टंट. म्हणजे जर एक असा वेळ येतो की जिथे आपण वेलॉसिटी आपल्या गाडीची किंवा आपल्या गाडीचा जो स्पीड आहे तो एक कॉन्स्टंट राहतो, त्यात तो टाईम इंटरवलनुसार बदलत नाही, त्याला म्हणतो आपण झिरो ॲक्सिलरेशन. समजलं? अँड इफ देअर इज एनी क्युरीज यू कॅन टेल मी इन द कमेंट बॉक्स. आणि प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, कारण ज्ञान हे शेअर केल्यामुळे वाढते. ओके, थँक्यू गाईज. मूविंग टुवर्ड आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज अ डिस्टन्स टाईम ग्राफ. ओके, ऑफ द युनिफॉर्म मोशन. आपल्याला इकडे काही टाईम दिलेला आहे आणि काही डिस्टन्स दिला आहे, याच्यासाठी आपल्याला एक ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर मी ग्राफ कसा प्लॉट करतात हे मी तुम्हाला शिकवते इथे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्लॉट करा. ठीक आहे. एक वाय ॲक्सिस काढायचं आहे, एक एक्स ॲक्सिस काढायचं आहे. वाय ॲक्सिसवरती तुम्हाला डिस्टन्स इथे मेन्शन करायचे आहे. डिस्टन्स 20, 40, 60, 80, 100 अँड 120. ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला प्लॉट करायचे आहे टाईम, दॅट इज 10, 20, 30 मिनिट, 40 मिनिट, 50 मिनिट, 60 मिनिट इन मिनिट्स अँड डिस्टन्स इन किलोमीटर. ठीक आहे. आता आपण ग्राफ हा प्लॉट करणार आहोत. टाईम आपल्याला फर्स्ट दिलेला आहे 0 मिनिट अँड 0 डिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे इथून आपण स्टार्ट करणार आहोत आता. तर टाईम नंतर दिला आहे टाईम 10
आणि डिस्टन्स दिला आहे 15. म्हणजे आपण एक पहिलं प्लॉट करणार आहोत. इथे टाईम 10 आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे 15. हा झाला आपला फर्स्ट डॉट. देन द सेकंड इज 20 अँड 30. म्हणजे टाईम इंटरवल आहे 20 आणि इकडे आहे 30 इथे. देन थर्ड दिलेला आहे तो आपल्याला 30 मिनिटमध्ये 45 किलोमीटर गेला आहे तो. 30 मिनिट्समध्ये 45 डिस्टन्स. 40 अँड दिस इज 45. ओके 45. आणि नंतर दिला आहे 40 मिनिटमध्ये तो गेला आहे 60 किलोमीटरचं अंतर. 40 मिनिटमध्ये 60चं अंतर गेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सेकंड 60. हां त्याच्यानंतर आपण बघू 50 मिनिटमध्ये तो गेला आहे 75 अंतर. 50मध्ये 75 आणि 60 मिनिटमध्ये गेला आहे 90 मीटर 90 किलोमीटर. 70 मिनिटमध्ये तो गेला आहे 105 किलोमीटर. ओके इकडे. आणि आता आपल्याला हा ग्राफ करून घ्यायचा आहे जॉईन. एक सेकंड. नाव आता आपण हा ग्राफ करून घेणार आहोत जॉईन. ठीक आहे. आता हे आपल्याला दिसलं आहे इट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. म्हणजे हा कशाचा ग्राफ आहे? युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन ग्राफ असतो. ठीक आहे. आणि आता दुसरा आपल्याला बघायचे आहे अजून जे ग्राफ आहे ते आहे दुसरा दिलेला आहे तुम्हाला डिस्टन्स टाईम ग्राफच आहे फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. तर हे तुम्ही डिस्टन्स दोन्ही दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही प्लॉट करा. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि मला सेंड करा. इकडे वेलॉसिटी टाईम ग्राफ तो पण तसंच प्लॉट करायचा आहे. इकडे टाईम दिलेला आहे हा प्लॉट करायचा आहे. आपला नेक्स्ट टॉपिक आहे इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि टॉपिक खूप लेंदी आहे. सो तुम्ही उद्या एक वेळा रीड करून घ्या. ठीक आहे. थँक्यू गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण ज्ञान हे वाटल्याने वाढत असते.